Hello, dear students. Today we are going to learn about a very motivational lesson of ninth standard, Unit 2, 2.2, Helen Keller and Anne Sullivan. स्टार्टिंगलाच बघा हेलन केलरचं एक वाक्य दिलेलं आहे. नॉलेज इज लव अँड लाईट अँड विजन. See, Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. हेलन केलर 2 वर्षाची असताना आजारी पडली आणि त्या आजारातून बरी झाली ती अंध आणि बधीर होऊनच. For the next 5 years, she grew up in a world of darkness and emptiness. पुढची 5 वर्ष अंधार आणि रिकामपणाच्या जगातच ती वाढली. म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि एक एम्प्टीनेस होतं, एक रिकामेपण होतं. She was afraid, alone and without any anchor. This is the story of her meeting the teacher who would change her life. भ्यायलेली, एकटी आणि निराधार झालेली हेलन आणि तिचं आयुष्य बदलून टाकणारी तिची शिक्षिका यांच्या भेटीची ही कहाणी आहे. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Anne Mansfield Sullivan came to me. काय सांगते हेलन? माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस मला आठवतो ज्या दिवशी माझी शिक्षिका ॲन मेन्सफिल्ड सुलिव्हान माझ्याकडे आली होती. तो दिवस तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आय एम फिल्ड विथ वंडर व्हेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू लाईव्स विच इट कनेक्ट्स. 2 आयुष्यातली. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे I stood on the porch, dumb and expectant. तो प्रसंग घडला त्या दिवशी मी पोर्चमध्ये निशब्दपणे आणि काहीशा अपेक्षेने उभी होते. I guessed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. So I went to the door and waited on the steps. आईच्या खाणाखुणा आणि घाईघाईने घरात इकडे तिकडे फिरणे यावरून नेहमीपेक्षा काही वेगळे घडणार आहे असा एक अस्पष्टसा अंदाज मी केला आणि म्हणून मी दारापाशी गेले आणि पायऱ्यांवर बसले. द आफ्टरनून सन पेनेट्रेटेड द मास ऑफ honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. दुपारचे ऊन हनीसकल वेलींच्या जाळ्यांमधून आत शिरले होते आणि माझ्या उजळलेल्या चेहऱ्यावर पडत होते. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स विच हॅड जस्ट कम फॉर टू ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग. आणि बघा आता हेलन केलर काय सांगते आपल्याला. आणि दक्षिणेकडील गोड वसंताचं स्वागत करण्यासाठी नुकत्याच उमललेल्या पानांवर आणि मोहरावर माझी बोटे अजाणतेपणे रेंगाळत होती. म्हणजे त्या झाडांवरून ती हात फिरवत होती. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. आणि काय सांगते ती आता की मला माहीत नाही की माझ्या भविष्यात कोणते नवल किंवा आश्चर्य दडलेले आहे हे मला ठाऊक नव्हते. Anger and bitterness had preyed upon me continually for weeks, and a deep languor had succeeded this passionate struggle. आणि कितीतरी आठवडे मी राग, कटुता, कडवटपणा यांची शिकार बनले होते आणि त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून एक प्रकारचा थकवा मला आलेला होता. Preyed upon me means had a negative and harmful effect on me, and languor means लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी, टायर्डनेस, एक प्रकारचा थकवा. कारण तिच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल झालेला नाही, त्यामुळे एक प्रकारचा थकवा तिच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. सी नेक्स्ट स्टॅन्झा. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग when it seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, grouped her way toward the shore with plummet and sounding line, and you waited with a beating heart for something to happen. तुम्ही कधी समुद्रावर दाट धोक्यात गेला आहात का? असं वाटतं की जणू तो
त्या स्पर्श करता येईल अशा वाटणाऱ्या शुभ्र किंवा सफेद अंधाराने तुम्हाला आत बंदिस्त करून ठेवले आहे. आणि एखादे मोठे जहाज तणावपूर्ण आणि अस्वस्थ ओळंब्याच्या सरळ रेषेत किनाऱ्यासाठी चाचपडत आहे आणि धडधडत्या हृदयाने काहीतरी घडण्याची तुम्ही वाट पाहत आहात. I was like that ship before my education began. Only I was without compass or sounding line, and had no way of knowing how near the harbor was. काय सांगते हेलन आता ह्या ठिकाणी आपल्याला की माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी मी त्या जहाजासारखीच होते. म्हणजे माझी अवस्था त्या जहाजासारखी होती. फक्त माझ्याजवळ ओळंब्याने पाण्याची समपातळी किंवा खोली मोजता येण्यासाठी रेषा नव्हती आणि बंदर किती जवळ आहे हे समजण्याचा मार्ग नव्हता. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. प्रकाश, मला प्रकाश द्या, तो माझा हृदयाचा निशब्द टाहो होता आणि त्याचवेळी तो प्रेमाचा प्रकाश मला गवसला. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. माझ्या दिशेने येणारी जी पाऊलं आहेत ती मला जाणवली. आय स्ट्रेच्ड आउट माय हँड ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. आणि काय केले तिने की माझी आई आहे असे समजून मी माझा हात पुढे केला. समवन टूक इट अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर who had come to reveal all things to me and more than all things else to love me. कोणीतरी तो हातात घेतला आणि मला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार घडवणारी होती आणि त्या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जी माझ्यावर प्रेम करण्यासाठी आली होती तिने मला पकडले आणि घट्ट धरले. See next paragraph. The morning after my teacher came and she led me into her room and gave me a doll. आल्यानंतरच्या दुसऱ्या सकाळी माझ्या शिक्षिकेने मला तिच्या खोलीत नेले आणि एक डॉल म्हणजे बाहुली दिली. The little blind children at Perkins Institution had sent it and Laura Pridham had dressed it, but I did not know this until afterward. पर्किन्स इन्स्टिट्यूटच्या छोट्या अंध मुलांनी ती बाहुली पाठवली होती आणि लॉरा ब्रिशमनने तिला सजवले होते, पण मला हे खूप उशिरा किंवा नंतर समजले. तोपर्यंत तर तिला काही माहिती असण्याचा संबंधच येत नाही. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. I was at once interested in this finger play and tried to imitate it. जेव्हा मी तिच्याशी थोडा वेळ खेळत होते तेव्हा मिस सुलिव्हनने काय केलं की माझ्या हातावर सावकाश शब्द लिहिला, DOLL, डॉलचं स्पेलिंग लिहिलं. या बोटांच्या खेळात मला खूप गंमत वाटली आणि लगोलग मी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागले. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. आणि शेवटी जेव्हा ती अक्षरे बरोबर बनवण्यात मी यशस्वी झाले तेव्हा अगदी बालसुलभ आनंदाने आणि अभिमानाने मी फुलून गेले. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letters for doll. आणि काय केले आता तिने आईकडे खाली जाताना मी हात वर करून त्यावर डॉल ही अक्षरे काढत होते. I did not know that I was spelling a word or even that words existed. I was simply making my fingers go in monkey-like imitation. काय सांगते हेलेन आपल्याला आता बघा की मी एक शब्द लिहिते आहे हे मला कळत नव्हते किंवा शब्द काय असतात हेही मला माहीत नव्हते. माझी बोटं एखाद्या माकडासारखी फक्त नक्कल करत होते. माकड जसं आपली नक्कल करतं तसं तिची बोटं फक्त नक्कल करत होती. तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आलीच नाही की हा डॉल हा शब्द आहे आणि आपण तो लिहितोय. शब्द म्हणजे काय आहे हे ते नक्की तिला माहिती नव्हतं. In the days that followed, I learned to spell in this uncomprehending way a great many words, among them pin, hat, cup, and a few verbs like sit, stand and walk. आता ह्या खेळामध्ये अजाणतेपणे त्यानंतरच्या दिवसांमध्ये त्या नकळत्या मार्गानेच म्हणजे अजाणतेपणेच मी खूप शब्द लिहू लागले. त्यात पिन, हेट, कप असे तर बसणे,
उठणे, उभे राहणे किंवा चालणे अशी क्रियापदेही होती. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आणि अर्थात पण प्रत्येक गोष्टीला नाव असते हे कळण्याआधी कितीतरी आठवडे माझी शिक्षिका माझ्याबरोबर होती. One day, while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap also, spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. एके दिवशी मी माझ्या नव्या बाहुलीबरोबर खेळत होते तेव्हा मिस सुलेव्हानने माझी मोठी चिंध्याची बाहुली पण माझ्या मांडीवर ठेवली आणि लिहिली. काय लिहिले तिने? DOLL, म्हणजे डॉलचं स्पेलिंग लिहिणं. दोन्हींकरता डॉल हाच शब्द असतो हे मला समजावण्याचा ती प्रयत्न करत होती. म्हणजे हेलेनकडे असलेली नवी बाहुली, छोटीशी बाहुली, आणि मिस सुलेव्हानने तिच्या मांडीवर ठेवलेली मोठी चिंध्यांची बाहुली, त्या दोन्हींकरता डॉल हा शब्द असतो हे मिस सुलेव्हान तिला समजावण्याचा प्रयत्न करतायत. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स MUG मग अँड WATER वॉटर. अगोदरच्या त्याच दिवशी आधी मग आणि वॉटर या शब्दांवरून आमच्यामध्ये थोडीशी धडपड चालू होती. मिस सुलिव्हन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट MUG इज मग अँड दॅट WATER इज वॉटर, बट आय परसिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. काय सांगते आपल्याला लेखिका ह्या ठिकाणी की त्या दिवशी त्यांच्यामध्ये थोडीशी धडपड चालू होती की मिस सुलेव्हान MUG म्हणजे मग आणि WATER म्हणजे वॉटर हे मला समजवण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे माझ्यावर ठसवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी त्या दोन्हीमध्ये सारखा गोंधळ करत होते. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. त्यानंतर काय केले, मिस सुलेव्हानने हताश होऊन तिने तो विषय थोड्या वेळासाठी सोडून दिला. फक्त पुन्हा तो नव्याने सुरू करण्याची पहिली संधी मिळेपर्यंत शिक्षिकेने तो विषय थांबवलेला आहे. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स अँड सीझिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. काय झाले आता बघा, फक्त पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी पहिली संधी मिळेपर्यंत त्यांनी ते थांबवलं होतं. टीचरने काय केलं, पुन्हा केलेल्या प्रयत्नामुळे मी म्हणजे हेलन मात्र अस्वस्थ झाली आणि ती नवी बाहुली पकडून मी जमिनीवर आपटली. आय वॉज कीनली डिलायटेड व्हेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. आणि तिने ती बाहुली फेकून दिल्यामुळे काय झालं आहे आता, ती बाहुली पडली आहे. ती नवीन बाहुली पकडून मी जमिनीवर आपटली आणि मोडलेल्या तुटलेल्या बाहुलीचे तुकडे माझ्या पायापाशी पडले तेव्हा मला मोठी मजा वाटली. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटबस्ट. आणि हे सगळे झाल्यानंतर माझ्या त्या उद्रेकानंतर दुःख किंवा पश्चाताप अशा कोणत्याच भावना मला शिवल्या नाहीत. म्हणजे तिला दुःखही वाटलं नाही, पश्चातापही वाटलं नाही. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. इन द स्टील dark world in which I lived, there was no strong sentiment or tenderness. मला बाहुली आवडली नव्हती. निश्चल अंधाऱ्या जगात, मी राहत असलेल्या जगात हळवेपणाला किंवा बाकीच्या इमोशन्सला जागाच नव्हती किंवा ती गोष्टच त्या ठिकाणी नव्हती. आय फेल्ट माय टीचर्स विथ द फ्रॅगमेंट्स to one side of the hearth and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. काय झालं बघा आता, तिला काय जाणवले की माझ्या शिक्षिकेने बाहुलीचे तुकडे शेकोटीच्या एका बाजूला गोळा केलेले मला जाणवले आणि माझ्या अस्वस्थतेचे कारण दूर झाल्याचे समाधान मिळाले. She bought me my hat and I knew I was going out into the warm सनशाईन. काय केले टीचरने आता, तिने मला माझी हॅट आणून दिली आणि माझ्या ध्यानात आले की बाहेर उबदार सूर्यप्रकाश आहे. दिस थॉट, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट, मेड मी हॉप अँड स्किप विथ अ प्लेजर. हा विचार म्हणजे निशब्द जाणीवेला जर विचार म्हणायचे तर आनंदाने उड्या मारण्यासारखा वाटला की आता हॅट आलेली आहे आणि तिला बाहेर सूर्यप्रकाशात जायचे.
See next. We walked down the path to the well house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. हणीसकल वेलींनी आच्छादलेल्या विहीर घराकडून येणाऱ्या सुगंधामुळे आम्ही तिकडे गेलो. म्हणजे टीचर आणि हेलन दोघीजणी त्या ठिकाणी गेलेले आहेत. समवन वॉज ड्रॉईंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होते आणि माझ्या शिक्षिकेने माझा हात पंपाखाली धरला. ॲज द कूल स्ट्रीम गश्ड ओव्हर वन हँड सी स्पेल्ड इन टू द अदर वर्ड वॉटर फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. आणि ते थंड पाणी जेव्हा एका हातावरून वाहू लागले तेव्हा दुसऱ्या हातावर तिने वॉटर हा शब्द लिहिला. प्रथम सावकाश लिहिला आणि नंतर भराभरा म्हणजे फास्ट वॉटर हा शब्द लिहिला. आय स्टूड स्टील, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. आणि मी स्तब्ध झाले, माझे सगळे लक्ष तिच्या बोटांच्या हालचालींवर केंद्रित झाले होते. म्हणजे टीचर आता काय लिहिणार आहे त्याच्यावर केंद्रित झाले होते. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हील्ड टू मी. अचानक काहीतरी अस्पष्टशी जाणीव मला झाली, काहीतरी विचार स्फुरल्यासारखे वाटले आणि अशा रीतीने भाषेचे गूढ मला उकलले. म्हणजे तिच्या लक्षात आला आता काय गोंधळ होतो तिच्यामध्ये. आय न्यू देन दॅट WATER वॉटर मीन द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड. अशा रीतीने काय लक्षात आलं तिच्या की माझ्या हातावरनं वाहणारे ते सुखद थंड काहीतरी म्हणजे वॉटर पाणी आहे. That living word awakened my soul, gave it light, hope, joy, set it free. There were barriers still, it is true, but barriers that could in time be swept away. आणि आता तिच्या लक्षात आले की त्या जिवंत त्या शब्दाने माझ्या अंतःकरणाला जागृत केले, प्रकाश, आशा, आनंद दिला, त्याला मुक्त केले. अजूनही भाषा शिकण्यामध्ये खूप अडथळे होते हे खरे आहे, पण ते वेळोवेळी दूर करता येण्यासारखे होते. म्हणजे नंतरचे तिचे अडथळे हळूहळू दूर झाले. सी नेक्स्ट. आय लेफ्ट द वेल हाऊस इगर टू लर्न. शिकण्याच्या ओढीने विहीर घरातून मी निघाले. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. आता तिच्या काय लक्षात यायला लागले, प्रत्येक गोष्टीला नाव होते आणि प्रत्येक नाव एक नवा विचार देत होते, म्हणजे नव्या विचाराला जन्म देत होते. ॲज वी रिटर्न टू द हाऊस एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच्ड सीम टू क्युअर विथ लाईफ. आम्ही घराकडे परतलो तेव्हा मी स्पर्श करत होते ती प्रत्येक गोष्ट सजीव होऊन थरथरते असे वाटत होते, कारण आता त्या प्रत्येक गोष्टीला नाव आहे हे तिच्या लक्षात आले. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. आणि हे सगळं कसं लक्षात आलं आता की त्याचं कारण मला मिळालेल्या आश्चर्यकारक नव्या दृष्टीने मी प्रत्येक गोष्ट पाहत होते. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. आणि दारातून आत आल्यावर मला ती मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. म्हणजे जी बाहुली तिने फेकून दिली होती आणि ती मोडली होती तिची आठवण झाली. आय फेल्ट माय वे टू द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस. आय ट्राईड वेनली टू पुट देम टुगेदर. शेकोटीपाशी चाचपडत जाऊन मी ते तुकडे उचलले आणि अगदी निरर्थकपणे त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला की आता ते जोडता येणं शक्य नव्हतं आणि तिला ते दिसतही नव्हतं. देन माय आईज फिल्ड विथ टियर्स फॉर आय रिअलाइज्ड व्हॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो. आणि माझे डोळे भरून आले कारण मी काय केले ते मला उमजले आणि प्रथमच आत्तापर्यंतच्या तिच्या आयुष्यामध्ये प्रथमच पश्चाताप आणि दुःख मी अनुभवले. I learned to great many new words that day. I do not remember what they all were, but I do know that mother, father, sister, teacher were among them. Words that were to make the world blossom for me like Aaron's rod with flower. त्या दिवशी मी खूप नवे शब्द शिकले. ते सगळे कोणते होते ते मला आता नक्की आठवत नाहीत, पण आई, वडील, बहीण, शिक्षक हे त्यात होते हे नक्की.
कारण ते शब्द माझ्यासाठी ॲरॉनच्या फुलांच्या छडीसारखे माझे जग सुंदर करणारे किंवा माझे जग फुलवणारे होते. म्हणजे हे सगळे शब्द. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय ले इन माय क्रिब ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे and lived over the joys it had brought me, and for the first time longed for a new day to come. त्या महत्त्वपूर्ण घटनांनी भरलेल्या दिवसाच्या अखेरीला मी माझ्या पलंगावर झोपले तेव्हा माझ्याहून अगदी आनंदी मूल सापडणे कठीण होते. जणू त्या दिवसाने दिलेल्या आनंदावरच मी पहुडले होते, आरामात शांत झोपले होते आणि प्रथमच नव्या दिवसाच्या आगमनाची मी प्रतीक्षा केली. बाय हेलन केलर यांनी हा लिहिलेला लेसन आहे. हेलन केलर ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉ फ्रॉम रॅडक्लिफ. शी देन डिव्होटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिविंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ ॲज अ टीचर हॅड डन. शी अँड ॲन रिमेन फ्रेंड्स अंटिल ॲन्स डेथ. हेलन नंतर रॅडक्लिफमधून ग्रॅज्युएट कम लॉ पदवीधर झाली. तिच्या शिक्षिकेप्रमाणे तिनेही आपले जीवन मूकबधिरांना शिकवण्यासाठी, त्यांना आशा देण्यासाठी वाहून घेतले. ती आणि ॲनच्या मृत्यूपर्यंत सदैव खूप चांगल्या मैत्रिणी होऊन राहिल्या. अशा पद्धतीने हेलन केलरचा हा लेसन जो आपल्याला खूप मोटिवेशन देतो, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप रिॲलिस्टिक आहे. यातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे.